ऊन लागते नाही नाही का लागत म्हण जरा जोरानं बाळू मामा की जय म्हण जय. आदमापुरात तुझी वैवाट तुझा भंडारा मांडला तुझं ध्यान गा सुंबरान गा तुझा भंडारा मांडला. मंडळी प्रत्येकाचीच इच्छा असते आदमापूरला जाऊन बाळूमामाचा कपाळी भंडारा लावून घ्यायचा, पण प्रत्येकाला काय शक्य होतंय होय. कुणाचा खिसा साथ देत नाही तर कुणाला वेळ नाही. पण आता काळजी करायचं काय काम नाही, आदमापूरला न जाता पण बाळूमामाला भेटायची तुमची इच्छा आता पूर्ण होणार. कराड पंढरपूर रोडवर दिगंची जवळ कटपळे या गावी असंच एक सुंदर असं बाळूमामाचं मंदिर बांधण्यात आले आणि आज त्याच मंदिरात मी तुम्हाला घेऊन चाललो. बघता बघता दिगंची मागं पडली आणि सुरू झाले खतरनाक जंगल. नजर जाईल तिथं कडक ऊन आणि ही वटलेली झाडं, पण वाळवंटात वयासीच दिसावं असंच एक ठिकाण, जबरदस्त असं ठिकाण मध्येच आपल्याला. जंगल संपलं की सुंदर असा एक पाण्यानं भरलेला तलाव मंडळी तुम्हाला बघायला मिळतोय. लोकेशन एवढं भारी आहे की मनोमन ठरवून टाकलं एकदा परत एकदा ह्या ठिकाणी नक्की आणि नक्की आहे. बाळूमामाच्या वडीनं मारली गाडीला किक आणि निघालो कटपळच्या दिशेनं आणि बघता बघता कटपळमध्ये येऊन पोचलो. पण डोळ्याचं पारणं फिटावं असं दृश्य मंडळी इथं आल्या बघायला मिळालं. एवढं भारी आणि एवढं सुंदर मंदिर होतं की काय नजर झाटना. बघू शकता मस्तपैकी कसा वाऱ्यावर झेंडा नुसता फडकतोय. पांढरं शुभ्र संगमरवराच्या दगडामध्ये बांधलेलं हे मंदिर, बाजूनच जाणारा हायवे आणि प्रशस्त असं मैदान. वा, चैत्र महिन्यातलं कडक ऊन, पण या उन्हाला सुद्धा थंडावा करण्याचं काम चालू होतं इथं मंडळी. मस्तपैकी थंडगार पाण्याचा फवारा सगळ्या मंदिराच्या बाजूच्या मैदानात मारला जात होता आणि एवढं जबरदस्त असं वातावरण इथलं. बघता काय मंडळी, आतमध्ये मंदिरात कधी एकदा शिरून एकदा कधी बाळूमामाचं दर्शन घेतो असं होऊन झालं तुम्हाला. पायऱ्यात चढलो, आतमध्ये गेलो आणि मस्तपैकी वाजवली मंदिराची घंटा. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करायला अजिबात परवानगी नव्हती, परंतु बाहेर उभं राहून सुद्धा मस्तपैकी असं बाळूमामांचं दर्शन करता येत होतं. मंदिरात एवढी प्रचंड स्वच्छता होती की विचारूच नका मंडळी. देवाच्या नुसतं दर्शनानं मंडळी समाधान मिळतं आणि लोक लागते ते भोंदू बाबाच्या मागे. कशाला हो, काय गरज आहे भोंदू बाबाच्या मागे लागायची? अरे मंदिरात या, पाया पडा, देवाचा आशीर्वाद घ्या, बघा तुमचं सगळं काही नीट होतं. बाळूमामाच्या मंदिराच्या बाजूलाच एक मंदिर आहे छोटंसं, आणि ते आहे बाळूमामाच्या मेंढीचं. कारण इथं बाळूमामाच्या मेंढीची समाधी आहे असं लिहिलंय. बाळूमामाच्या मंदिराच्या एकदम समोर आहे एक हनुमानाचं मंदिर आणि तिथंही आपण जायला हवं. पण तिथं जायच्या अगोदर आपणाला एक भेटला बाळूमामाचा एक छोटासा भक्त. शाळेला जातो नाही, किती वेळ आहे? पहिलीला गेला वे. अच्छा, ऊन लागते नाही नाही का लागत म्हण जरा जोरानं बाळू मामा की जय म्हण जय. हनुमान मंदिराचं काम अद्याप मला वाटतं पूर्ण झालेलं नाही, बऱ्याच ठिकाणी काम बाकी आहे. त्यामुळे हे काम पूर्ण झाल्यानंतर हे पण मंदिर अतिशय सुंदर आणि जबरदस्त असं होणार. आपल्या चॅनलवरती धार्मिक यात्रा पर्यटन या संदर्भात व्हिडिओ येणार आहेत मंडळी. जर तुम्ही अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. घ्या बाळूमामाचं नाव, म्हणा बाळूमामाच्या नावानं चांग भलंय.